कावा बहीण कुठे चालली म्हटलं ये ना बस ना. काय बसू बापा, जागा राहिली का आता तिथं? तोडशील ना तो बेंच बापा. नाही नाही मी काही बसत नाही, बसा तुम्ही. बोला काय म्हणताय? काही नाही म्हटलं, सरकारनं योजना चांगली काढली आपल्यासाठी. मग माय 1500 रुपये महिना कोण देते बापा? तुमची तर चांगली मजा आहे बापा. 2 मुली तुम्हाला तैसा 3000 न तुमचा 1500, 4500 रुपये महिना भेटीन बापा तुम्हाला. तर मुली नको म्हणू बापा, लक्ष्मी म्हण लक्ष्मी. लोकांना मुली होऊ दिल्या नाही, मी न होऊ दिल्या. नाही नाही बाकी 1 नंबर योजना आहे. मागवा माय, ते माणसं किती बोलत आपल्याला. आम्हीच पैसे कमवता, तुम्ही घरी बसून खाता. बोलतीन का ते आता आपल्याला? नाही नाही काय बोलतीन ते आता. मी तर पहिला पगार झाला मस्त नवी नवी साडी आणीन, बांगड्या आणीन. नाही नाही काय पण म्हण तुम्हाला, माणसाची मस्त जिरली आता. मागवा माय, आता आपल्याला काहीच टेन्शन नाही राहिलं पैशाचं. स्वतः ठाक्यानं जात जाऊ बँक मध्ये ना, पैसे आणत जाऊ ना. स्वयं साडी आणत जाऊ आपली. स्वयंच्या पैशानं स्वतःचा पूर्ण खर्च करत जाऊ. मी तर 3-4 महिन्याचे पैसे जमा होऊ देत जाईन. जमा झाले की 1 ग्राम सोनं घेऊन येत जाईन. पण चांगली योजना आहे. पाणी असे पाऊस असो काही पण असो, आपला महिना पळत जाईन बरोबर. मंगवा बहीण, चाल मग मी बहीण चालले. बरं जाय. का रे, मी तुला कॉल केला होता, तुझा मोबाईल स्विच ऑफ होता. काय झालं, मोबाईल बिघडला का तुझा? नाही रिचार्ज नाही तिच्यामध्ये, म्हणून सिम बंद पडली. अरे मग रिचार्ज कर की भावा. पैसे नाही माझ्याकडे. मग तुझ्या बाबाला मांग की. बाबा म्हणत काही नाही पैसे, जाय वय तिकडे. तुझ्यापेक्षा माझी मुलगी चांगली, तिला आता 1500 रुपये महिना भेटीन. काय करशील भाऊ आता, रिचार्जचे पण भाव वाढून गेले. 300 रुपये महिन्याचं कोण टाकीन रिचार्ज? महिन्याचं नाही ते पण 28 दिवसाचं आहे फक्त. आपल्यासाठी कमीत कमी रिचार्ज तर फुकट पाहिजे होतं. कशाचं फुकट, काहीच फुकट नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी पण कोणची योजना पाहिजे होती? पाहिजे होती ना, भिकारचोट योजना. तू एवढा सिरियस नको होऊ. चाल आपण सरपंच पाशी जाता. का ब, सरपंच काय करीन हिच्यात? अरे गावाचा सरपंच आहे ना, काही तर सांगीन आपल्याला. चाल. बरं तू म्हणतोय तर चाल. अभी मजा आएगा ना भिड़ो. सरपंच साहेब आहे का म्हटलं? हा बोला, काय होतं? इकडे तर या सरपंच साहेब, का मग चोरगिरी दिसताय बापा तुम्हाला? हा बोला, काय होतं? गणेश उत्सवाची तयारी करता आली आहे का? अरे नाही ना, म्हटलं आमच्याकरता कोणी योजना आहे की नाही? का बरं भो, काय झालं आता? अरे काय होईन, मुलाकरता कोणी योजना आहे की नाही तुमच्याकडे, की सर्व योजना फक्त मुली करताय? का बरं भो, काय झालं? का विचारताय तुम्ही अचानक? अरे मुलीले 1500 देता, आम्हाला 500 रुपये तर द्या बापा. तसं नाही रे, त्या योजनेचा काही उद्देश आहे म्हणून ते योजना चालू केली आहे. हाव का, काय उद्देश आहे त्या योजनेचा? अरे बाळा, आपल्या देशामध्ये मुलीची जनसंख्या कमी झाली आहे म्हणून ते योजना चालू केली आहे. हाव का, असं आहे का ते? म्हणजे तू मला सांग, मुलाला मुली भेटताय का लग्नासाठी? नाही हो सरपंच साहेब, कुठे भेटताय बापा? हो मग त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? काय कारण आहे? मुलीची जनसंख्या कमी झाली आहे, मुलाची जनसंख्या जास्ती आहे. त्या कारणामुळे मुलाला मुली भेटता नाही आहे. हो पण मला हे कळत नाही, मुलीची जनसंख्या कशी काय कमी झाली? त्याचे अनेक कारण आहे बेटा. आपल्या देशात अगोदर मुलीवर खूप अत्याचार झाले, त्यामुळे मुलीची जनसंख्या कमी होऊन गेली. हाव का? हो पण आता धीरे धीरे तिच्या सुधारणा होत चालली आहे. त्याचा फायदा तुम्हाला पण मिळेल. हो का, पण आम्हाला काय फायदा होईल त्याचा? मुलीची जनसंख्या वाढली की तुमचे पण लग्न होतील ना. तुम्ही मला सांगा, तुम्हाला 1500 रुपये महिना पाहिजे की लग्नासाठी मुलगी पाहिजे? नाही हो सरपंच साहेब, 1500ले काय करा आम्ही, आम्हाला लग्नासाठी मुलगी पाहिजे बापा. बरं मग कळलं ना तुम्हाला सर्व आता? हो कळलं, पण आमच्याकरता पण कोणी चांगली योजना चालू करा. हो रे, आमचा विचार चालू आहे.